महाराष्ट्र के लातूर जिले में एक दिल दहला देने वाली घटना सामने आई है। चॉकलेट के लिए पैसे मांगने पर एक शराबी पिता ने अपनी ही 4 साल की बेटी आरुषि को साड़ी से फांसी दे दी। यह घटना उदगीर तहसील के भीमा तांडा गांव की है। आरोपी बालाजी राठौड़ को शराब की लत थी और वो अक्सर अपनी पत्नी को जान से मारने की धमकी देता था। घटना के बाद पुलिस ने आरोपी को हिरासत में लेकर बीएनएस धारा 103(1) के तहत मामला दर्ज कर लिया है। वर्षा बालाजी राठौड़, भीमा तांडा, तालुका उदगीर यांनी माझ्या नवऱ्याने माझ्या मुलीला मारून टाकलं। त्याला फाशीची सजा द्या, दुसरं काय नाही। माझी एवढीच इच्छा आहे, त्याला ठेवू नका माग, त्याला फाशीची सजा द्या। माझ्या लेकरूला ठेवलं नाही ते, त्याला फाशीची सजा द्यावा अशी माझी विनंती आहे। मग घरी नव्हतो, त्याला अंघोळ पाणी करून जेवण देऊन घरी राहतो म्हणली त्यानं। बसतो माय तू जाऊन ये म्हणली। मग नंतर त्यानं आलं म्हण, घेऊन गेलं म्हण, कोणी बघायला नाही काय नाही। मग घेऊन गेली। मग मला फोन लावले शेतामध्ये, आणि असं होणारी झाले, कुणाला झाले म्हणलो। आई तुझ्या पोराची पोरगी मेली। कसं मेली माय? माझ्या घरीच होती नी, पोरगं आहे, भाऊ बहिणी आहेत घरी, दोघं बी आहेत। आणि कसं झालं काय की माय मेल्यावर आम्ही बघितलं म्हणले, मेल्यावर बघितलं म्हणली तेव्हा मी येऊ लागला माय म्हणलो। ये म्हणले, रडायला सुरू केली त्यानं। मग शेळी घरला दामटून आणलो, सोडलो। मग माय ये म्हणलं, भाड्या शिवा दिलो मी, शिवा दिलो। पोराला मारायला येऊ लागलं तर ढोंडे घेऊन, दगड घेऊन। मग दुसऱ्यानं धरले बसू घातले, जाऊ नको, पळू नको बाबा, इथंच राह म्हणले। मग पोरीलाच मारले, त्याला ठेवायचं का आहे? त्यालाही फाशीचं हुकूम देऊन ठार करायचं, त्याला ठेवायचं नाही। आता त्यानं जेल ठाणा भोगून बी आलं, आम्हाला मारणारच आहे कवाई, त्यानं सोडणार नाही। मग सोडून उपयोग का आहे? त्याला खल्लाच मारून टाका साहेब। हां, दोन्ही लेकीचं आणि पोरीची एका जागी, हां समध्याची एका जागी करता हो मोर, तरच आमचं जीवन वाचतंय। जीवन वाचू देणार नाही। शेतामध्ये येते, घरलाही येते, कोणत्याही टेमाला येऊ लागले, कवाड लावून झोपला, कवाई काही धोका होईल म्हणून। तर भाड्या नीट खा, वेगळं झाले माझ्यामधून बी। त्यानं 4 वर्ष झाले, बंबाई केले, पुन्हा केले। त्याच्या बायकोला कपडे, फडके, झंपर, राशीन पाणी मी वाट लावून दिला। नीट खा बेटा, वेगळं झालास तर झालास, मी हाव माय, त्याची बी हाव, तुझी बी हाव। मग म्हणलो तसंच आहे मी म्हणलो। मग आलं की भांडण करून आलं। आई मला पैसे दे म्हणलं, दिलं नाही। माझ्याजवळ पैसे कुठून बेटा, मी मरून पडला। आई मला शेत दे म्हणलं, शेत कोणाचं देऊ बाबा? लेकीला लग्न केलं, लेकाचे 4-5 लाख कर्ज आहे माझ्यावर, कसं देऊ? कर्ज उचलून दिला हो मी, असं म्हणलो। मग कर्ज उचलून दिलं तर आई तू वाट लावलीस माझ्या बायकोला। मी वाट लावायला नाही साहेब, आज 4 वर्ष झालं त्याचं माझं बोलणं नाही। बोलणार तर बोलणास म्हणून, लेखच आहे म्हणून, लेखाचं का बघावं? माझंच लेख चांगलं नाही म्हणून मी वाट लावून दिलो। आता तुमची मागणी काय? मागणी खल्लास मारून टाकायचं, त्याला ठेवायचं नाही। पोरीच्या बापाचं नाव, मुलीच्या नातूचं नाव काय? नातूचं नाव हे आता मेल्याले छकोली, गोली। बापाचं नाव? बापाचं नाव बालू। बोल। राजू बाबू राठोड, मी, माझा भाऊ मोठा, भीमा तांडा राहणार, पोस्ट नागलगाव आहे आमचा। त्यानं माझ्या लग्नाच्या अगोदर 4 वर्षापूर्वी आम्हाला अलग केलं, नवरा बायको राहता म्हणून घराच्या बाहेर काढलं। मग मी आई साईडला राहिलो, त्यांचं त्याने अलग राहिले। नंतर माझं लग्न केलं। लग्न झाल्यानंतर त्यानं सारखं धिंगाणा करायचं आमच्या संग, आई संग, माझ्या संग,
आमच्या घरासमोर येऊन दगडं घालायचं, तुम्हाला मारतो, शेत द्या, घर द्या म्हणून. घर तर दिलं त्याला, शेत द्या नव्हतो आम्ही. मग धिंगाणा करायचं सारखं. मग बायको संग पण नीट राहायचं नाही त्यानं. बायको गेली माहेरात, 2 महिने झालं माहेरात जाऊन. मग बायको गेल्यानंतर मग 8-10 दिवस झालं पोरीला पण आणलं पोरीला इथं. पोरीला आणलं की मग रात्रच्या दिवसा आमच्याकडं राहायचं पोरगी. सकाळी सोडून जायचं मागं जावा म्हणून, आईजवळ आजीजवळ जावा म्हणून. रात्रच्याला दिवसभर राहायचं. संध्याकाळी झोपली, जेवण पिवण करून झोपले की 8-9 वाजता त्याने यायचं. पोरीला उचलून नेत होतं, माझी पोरगी द्या म्हणून. मग त्याच्या घरी त्याच्याकडं ठेवत होतं पोरीला ठेवल्यानंतर मग कानी ठेवणार म्हणून आम्ही बी काय तेवढं हे केलं नाही. मग रात्रच्याला पण कशाला पोरीला हे करेल ते करेल म्हणून मी उठून बघत होतो 2-3दा रात्रच्याला. बघितल्यानंतर मग रात्री पण बघितलं. रात्री पण थोडा बहुत बोललं मला त्रास. मी म्हणलं लेकराला सोड त्याच्या मायकडं म्हणून. मग त्यानं म्हणलं मी सोडणार नाही, मी फारकत देणार असं तसं म्हणलं. फारकत दिलास तरी लेकराला राहू दे, लहान लेकराचं पाप कशाला घेतो म्हणून म्हणला मी. म्हणलं की तू नाही दिलास तर मी नेऊन सोडतो त्याच्या आईजवळ असं म्हणलं. तर मग ऐकलं नाही, तसं गेलं त्यानं. सकाळी उदगीरला आल्यानंतर आणि घरी गेलं. मग आई नव्हती घरी. लेकराला घेऊन बाजूचे बघितले, लेकराला घेऊन घरात लेकराला फाशी दिला.